हॅलो गाईज, कसे आहेत सगळे. आज आम्हाला एक मोठं काम दिलेलं आहे. काय काम दिलेलं आहे? आमच्या घरी नवीन बाबू आलेला आहे, तर बाबूसाठी खूप सारी शॉपिंग करायची आहे आम्हाला, आणि ती सगळी शॉपिंगची जिम्मेदारी आमच्या कोमल खांद्यावरती दिलेली आहे. आमच्या दोघांवरती. आता सध्या वाजलेले आहेत 11:52. चला. आता बघूया लिस्ट मध्ये सगळ्यात आधी काय ते चेक करू, त्यानंतर शॉपिंग करायला चालू करू. खूप वस्तू आहेत, कदाचित सकाळची संध्याकाळ पण होऊ शकते. सो लेट्स गो. तर आता आपण बघूया बेबीचे सामान काय दिलेलं आम्हाला. लिस्ट खूप मोठी आहे खरं तर, पण सध्या जे सगळ्यात इझी आम्हाला वाटतं ते आम्ही पहिले बाय करायला जाऊ. तर पहिले 2-3 बघ आयटम काय आहेत, म्हणजे जे एकाच ठिकाणी शॉप मध्ये भेटेल असं चेक करू. हा, मिल्क बॉटल, सिलिकॉन स्पून्स आहेत, हा, बेबीचे काही क्लोथ्स आहेत आणि ओके. हा, हे एक स्टोर मध्ये भेटू शकतात. पहिले आपण आधी तिथे हे जाऊया. आपण हे सगळं DIY मध्ये नाही भेटणार. मिस्टर DIY भेटू मध्ये शकतो. मग चल सगळ्यात भेटू अगोदर पहिले शकतो. DIY ला जाऊया. सर तर आपण पहिले DIY ला जातोय. भेटू लगेच. तर आता आपण मिस्टर DIY काय DIY. आय एम सॉरी. I'm sorry बाबू. सॉरी बाबू. तर आता आपण मिस्टर DIY ला पोहोचलेलो आहे. एकदा लिस्ट चेक करून सांग की याच्यामध्ये आपल्याला काय काय घ्यायचं आहे DIY मधून. आपल्याला तर ही पूर्ण लिस्ट आहे साहेब. ही पूर्ण लिस्ट दिली आम्हाला. पूर्ण list आहे. अजून आहे खूप आहे लिस्ट मध्ये. स्क्रीनशॉट. तर सध्या आपल्याला मिल्क बॉटल घ्यायची आहे, सिलिकॉन स्पून घ्यायचंय, ब्लँकेट घ्यायचंय बेबीला, आणि जर अजून काय आपल्याला भेटेल तर आपण बघू आणि भेटू लवकरच विथ सामान. तुम्हालाही दाखवू काय काय घेतलंय आम्ही राईट ना. आपली लिस्टची पहिली गोष्ट भेटलेली आहे, सो आपण हे कार्ट करूया. जाऊ दे यार, निघूया आपण, बिलिंग करूया. दुधाची बाटली भेटली. ती दुधाची बाटली नाही, दूध पाजायची बाटली. ती सॉसची बाटली आहे. सॉसची बाटली. मग मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. काय पण आपल्या बाळाला नाही द्यायचं ना आपण. सॉरी बाबू. ओ शाळा. जे पाहिजे होतं ते नाही भेटलं, पण आम्ही अननेसेसरी गोष्ट नक्की घेतली. ही माझी आहे, बाबूची नाही. इट इज व्हॉट इट इज. बाबूचं पण काहीतरी घेतलं ना आपण. अच्छा, हे ते कपडे माझं आहे, ते बाबू. कपडे वाळत घालण्यासाठी बाबूला. ठीक आहे, हँगर्स घेतलेत आपण. ठीक आहे. अजून एकच गोष्ट भेटलेली आहे आपल्याला, अजून बरेच गोष्ट घ्यायची आहे. तर गेस खूप उशीर होणार आहे आपल्याला, तर आमच्या सोबतच राहा आणि पुढे बघा. कुणी जर गेस मारलेला असेल की आपण कुठल्या सिटी मध्ये आहोत, तर प्लीज Comment down. ओके. तर आता आम्ही पुढे चाललेलो आहे नेक्स्ट शॉप मध्ये. या शॉप मध्ये आपल्याला एकच गोष्ट भेटली, ते म्हणजे ते बेबीचे हँगर्स. बेबीचे कपडे सुकवण्यासाठी हँगर. बेबी खूपच कपडे ओले करत आहे आजकाल, त्याच्यामुळे ते सुकवणं घेणं खूप गरजेचं होतं. ठीक आहे, तर लेट्स गो. बघूया आता पुढच्या शॉप मध्ये आपल्याला अजून किती वस्तू भेटतात, त्याच्यानंतर मग आपल्याला किती अजून शॉप मध्ये जावं लागतं. ओके. लेट्स सी. काहीच भरपूर वेळापासून आपण शोधतोय आणि ऊन पण खूप आहे, तर आपण एक गोळा ब्रेक घेऊया. ये बड़ी अच्छी बात कही. गोळेवाला. ओ, तिथे आहे गोळा. ते आहे गोळा. गोळेवाले काका आलेले आहेत, तर एक गोळा ब्रेक घ्यायला काय हरकत नाही. ये आपल्याला DIY मध्ये जास्त वस्तू नाही भेटले, पण गोळा नक्की भेटला. आता आपण दुसऱ्या शॉप मध्ये जाणार आहे, त्या स्पेशली म्हणजे न्यूबॉर्न बेबीज साठी किंवा चाइल्ड साठी स्पेशली शॉप आहे. तर आपण तिकडे जाऊन बघूया काय लाईक भेटतं. असं शॉप आहे जिथे टॉडलर्स वगैरे सगळे किड्स सेक्शन आहे, विथ फुल ऑफ जे काही वस्तू आहेत, बेबीचे स्पून झाले, टॉईज झाले, व्हॉट एव्हर. आपण तिथे स्टार्टिंगला ते सगळं घेतलं होतं ना, कपडे वगैरे बाबूचे. हा, लास्ट टाइम आम्ही तिथून घेतलेलं. सो आपण हम लोग almost वापिस जाएंगे. पोहोचलेलो आहे, बिकॉज गाडी पार्क करून निघूया. ये ओके. नाव आहे किड्स फॅशन. चलो. टॉईज वगैरे भेटतील की नाही माहिती नाही, पण कपडे भेटतील. टॉईज भेटले तर मला घेऊन देशील का? Will you? I am.
या शॉप मध्ये आपल्याला बरंच काय सामान भेटलंय जे आपल्याला पाहिजे ते. त्या राऊंड दाखवा या शॉपांना. इथे बरंच काय आहे जे तुम्हाला न्यूबॉर्न बेबी साठी लागतं. सगळं लाईक क्लोथ झाले, टॉयज झाले, स्पून झाले, फीडर झाले, सगळे इथे अवेलेबल आहे. तर मी बाय करते आणि तुम्हाला लगेच दाखवते की मी काय. Few moments later. फायनली आपल्याला या शॉप मध्ये फिट फॅशन या शॉप मध्ये आपल्याला सगळ्या ज्या पण आपल्याला न्यू बॉर्न बेबीसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या भेटलेल्या आहेत. आणि तुमच्या पण कोणाच्या घरी जर न्यू बॉर्न बेबी असेल तर प्लीज कन्सिडर दिस शॉप. इकडे आपल्याला एकाच शॉप मध्ये सगळ्या लागणाऱ्या गोष्टी भेटून जातात. तर आता आपण गाडीत जाऊन बघूया की आपण काय काय घेतलंय. आपलं सगळं सामान घेऊन झालेलं आहे आणि म्हणजे आम्ही काहीतरी ऑलमोस्ट 12 वाजता आम्ही स्टार्ट केलेलं 12च्या अगोदरच समथिंग Yes. 11:50 आणि आता झालेत 1:35. तर ऑलमोस्ट 1.5 hour मध्ये आमचं सगळं काम झालेलं आहे. वाटलं नव्हतं हे लवकर होईल कारण की आम्हाला एकच स्टोर मध्ये सगळे व्हरायटी सगळे ऑप्शन्स भेटले जे आम्हाला पाहिजे होते. मम्मा विल सो प्राऊड ऑफ. आधी तो मी आधी मम्मा विल सो प्राऊड ऑफ यू. सो आता आम्ही घरी जाऊन आम्ही सगळं तुम्हाला दाखवू की आम्ही काय घेतलं आणि काय नाही. आणि डू टेल अस इन कमेंट्स. फायनली आम्ही आमच्या सोसायटी मध्ये आलेलो आहे आणि ही आहे आमची सोसायटी. तर गाडी पार्किंगला लावतो आणि एकदा बघून घेऊया की सगळ्या गोष्टी बरोबर इथेच घेतल्यात की नाही, काही राहिलं तर नाही. आणि सोबत सोबत तुम्हाला पण दाखवतो की आम्ही काय काय शॉपिंग केलेली आहे. आणि आमच्या जसं मी स्टार्टिंगला सांगत होतो आमच्या कोमल खांद्यांवरती जी जबाबदारी दिलेली होती ती आम्ही पुरेपूर पार पाडलेली आहे. आणि ती आज संपलेली आहे. नाही संपलेली नाही, या जबाबदाऱ्या भरपूर आहेत पुढे अजून. पुढे आहेत पण ते आजसाठी संपलेली आहे. आजची जबाबदारी एंड लेट्स सी. पण आमच्या घरचे पण तेवढे मोठे शाणे आहेत ना की म्हणजे त्यांना सोनं आणून दिलं तरी पण ते काही ना काहीतरी कमी काढतात. तर आपण घरी जाऊन बघूया की म्हणजे ते काय आज कमी काढतात. Yes. ओके. तर आरसा दिसत नाही पाठी पार्किंगला की म्हणजे आज आपण काय विकत घेतलेलं आहे. ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर मी काढतो तो आहे बाबूचा ब्लँकेट. बाबूला ब्लँकेटची खूप गरज होती, झोपतच नाहीये. ठीक आहे. बाबूची ब्लँकेट एवढी सॉफ्ट आहे आणि एवढी मोठी आहे की फूड पर्यंत म्हणजे लाईक आरामात युज करू शकते. क्वालिटी चांगली आहे ह्याची. हा दुसरी गोष्ट Very nice. दुसरी गोष्ट जी आम्ही घेतली ती व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवली पण होती ती आहे फिडिंग बॉटल. आम्ही बेबीची स्टीलची घेतली फिडिंग आहे. बॉटल आहे. आम्ही मुद्दामून स्टील घेतली बिकॉज आम्ही प्लास्टिकला अवॉइड करतोय. आणि ही बेबीची आमची आणि हा फिडिंग एक बॉटल. सोशल मेसेज तुम्हाला पण आहे स्टे काय प्लास्टिक स्टे अवे फ्रॉम प्लास्टिक. डोंट यूज प्लास्टिक. ठीक आहे. हाच एक सोशल मेसेज आम्हाला तुम्हाला पण द्यायचा आहे की डोंट यूज प्लास्टिक मुळे खूप सगळे आजार होऊ शकतात. हे आपण आणि स्पून हे बोलल्यानंतर दुसरं आम्ही प्लास्टिकचे चमचे आणले. हे प्लास्टिकचा चमचा नाही, हे सिलिकॉनचा चमचा आहे. लेडीज जे आपलं व्लॉग बघत असेल त्यांना माहिती असेल हे सिलिकॉनचा स्पून आहे फॉर फीडिंग. चांगली क्वालिटी भेटली आम्हाला. हा स्पॉन्ज आहे, हे आंबा पण आणलेला आहे. आंबा नाही येते. हा बाथिंग स्पॉन्ज आहे बेबीसाठी. आणि हे युजली आपण वॉर्म वॉटरने युज करू शकतो. आणि Okay. हे आहे अजून एक गोष्ट ही एक गोष्ट आहे जर कुठल्याही परिवाराला लेडीजना जेंट्सना जर बाळाला प्रॉपरली बांधता येत नसेल नवीन न्यूबॉर्न बाळाला तर तुम्ही हे घेऊन येऊ शकता. हे वेलक्रो ने तुम्ही बाळाला प्रॉपरली टाइटली बांधून ठेवू शकता. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला याचे इन्स्ट्रक्शन्स पण पाठी दिलेत. इफ जर तुम्हाला आयडिया नसेल की बेबीला रॅप कसं करायचं क्लॉथच्या अराउंड तर इथे तुम्हाला आणि इन्स्ट्रक्शन ही दिले. गोष्ट लिस्ट मध्ये नव्हती तरी पण आम्हाला भेटली तर आम्ही घेऊन आलो. ओके. व्हेरी युजफुल थिंग. व्हेरी युजफुल. नेक्स्ट थिंग इज नेक्स्ट इज लंगोट. ही आहे लंगोट बाबूची. बेबी का सेकंड डायपर. तर आम्हाला डॉक्टरने सांगितलं होतं की सध्या व्हाईट लंगोट त्याला लावा. कारण की आपला बेबी जस्ट न्यूबॉर्न बेबी आहे. सो नो डायपर जस्ट यूज करा कारण त्याचं जे युरिन आहे ते कुठल्या कलरचं आहे ते पण चेक करायचं आहे असं लॉजिक आहे. ठीक आहे. सो दॅट्स इट गाईज. आणि हे काही बेबीच्या मम्मीसाठी मम्मीचा सामान आहे. मम्मीचं सामान आहे. मम्मीच्यासाठी गाऊन वगैरे घेतलेले आहेत. दॅट्स इट. ये तर एवढ्या गोष्टी आम्ही आणल्यात. आणि स्टार्टिंगला अजून एक आम्ही गोष्ट DIY मधून घेतलेली ते कपडे सुकवण्याचं ते लटकवण्यासाठी. हँगर येते. दॅट्स इट. हीच होती आजची शॉपिंग. आणि या शॉपिंग सोबत आम्ही गोळा खाल्ला. हा म्हणजे काही फन एलिमेंट म्हणजे बोलवलं तर आम्ही फक्त गोळा खाल्ला. आता आम्हाला लागलेली आहे भूक. खूप भूक लागली. 12च्या अगोदर आम्ही चालू केलं होतं. आता ऑलमोस्ट 1:49 झाले. घरून एक फोन पण येऊन गेलेला आहे. तर मला आता 2 फोन आले घरात.
तर आता आम्ही जातो जेवायला आणि तुम्ही तोपर्यंत व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा आणि असेच जर तुम्हाला फन ब्लॉगिंग व्हिडिओ जर बघायचे आणि असतील तुमचे काय सजेशन असतील तर डू कमेंट्स आम्हाला कळवा आणि काय इम्प्रुव्हमेंट असतील तर आम्ही नक्की येस तोपर्यंत लाईक अँड सबस्क्राईब